हॅलो. आज आपण ITCP कम्प्युटर हार्डवेअर लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 5 पाहणार आहोत. त्यातला क्विक हिल टोटल सिक्युरिटी अँटीव्हायरस इन्स्टॉलेशन बघणार आहोत. याआधी आपण जो अँटीव्हायरस आहे त्याचे जे फीचर असतात ते बघितले. त्यानंतर आपल्या सिस्टीममध्ये तो अँटीव्हायरस कसा रन करायचा याचे आपण स्टेप बघितल्या. आता याचा आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. जो व्हिडिओ आहे तर तो याच्यावरती ह्या अँटीव्हायरसमध्ये आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो इन्स्टॉल कसा करायचा, अँटीव्हायरस सिस्टीममध्ये रन कसा करायचा. ज्यावेळेस आपण अँटीव्हायरस घेतो किंवा मग परचेस वगैरे करतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या अँटीव्हायरसचा असा एक बॉक्स भेटतो आणि या बॉक्समध्ये एक एक प्रोडक्ट की भेटते आपल्याला. त्याचनंतर एक CD भेटते. CD कशासाठी की जो सेटअप आहे तर तो रन करण्यासाठी आपल्याला ती CD भेटते. इथे दाखवले बघा, हा ग्रीन कलरचा बॉक्स आपल्याला सर्वांना दिसतोय. तर हा काय क्विक हिल टोटल सिक्युरिटी जो अँटीव्हायरस आहे तर त्याचा हा बॉक्स आहे. आपण आता व्हिडिओ पाहू. आता आपल्याला सिस्टीममध्ये हा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा आहे, पण तो कसा करायचा. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, फर्स्ट स्टेप, ज्यावेळेस आपल्याला सिस्टीमला अँटीव्हायरस कुठलाही अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा आहे तर त्यावेळेस सिस्टीममध्ये आउटडेटेड अँटीव्हायरस एक्सपायर झालेला जो अँटीव्हायरस असतो तर तो फर्स्ट रिमूव्ह करून टाकायचा आहे, अनइन्स्टॉल करायचा आहे. त्याशिवाय दुसरा अँटीव्हायरस सिस्टीममध्ये इन्स्टॉल करायचा नाही. फर्स्ट जो अँटीव्हायरस आहे तर तो अनइन्स्टॉल करायचा आहे. ज्याच्या ज्या फाईल वगैरे आहेत तर त्या काय करायच्या, रिमूव्ह करून टाकायच्या सिस्टीममधून. आणि रिमूव्ह केल्यानंतर आपला PC असेल किंवा लॅपटॉप तर तो काय करायचा आहे, एकदा रिस्टार्ट करून घ्यायचा आहे. आणि त्याच नंतर हा जो आपला सेटअप आहे, जो अँटीव्हायरस टाकायचा जो सेटअप असेल तो तो रिफ्रेश सेटअप आपल्या सिस्टीममध्ये आपण काय करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. जो अँटीव्हायरस आहे तर तो कसा इन्स्टॉल करायचा. आता इथे दाखवले डाउनलोडिंग वरती एरो दाखवला होता. तर प्रत्येक जो आपण अँटीव्हायरस घेतो किंवा कुठल्याही कंपनीचा आपण अँटीव्हायरस आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करतो तर प्रत्येक कंपनीची किंवा प्रत्येक जो अँटीव्हायरस आहे तर त्याची एक वेबसाईट असते, त्याची एक सॉफ्टवेअर वेबसाईट असते. तर त्याच्यावरती आपल्याला त्याचे फीचर भेटतात, त्याची टोटल इन्फॉर्मेशन भेटत असते. किंवा ज्यावेळेस सिस्टीममध्ये तो इन्स्टॉल करायचा आहे तर त्याचा जो ऑनलाईन सेटअप आहे तर तोही आपल्याला याच्यामध्ये भेटतो, ह्या वेबसाईटवरती भेटत असतो. आता आपण हा क्विक अँटीव्हायरस इन्स्टॉल करतोय तर त्याची काय www.com quickheal.com ही जी वेबसाईट आहे तर ती जर आपण गुगलवरती जाऊन ओपन जर केली तर त्याच्यावरती आपल्याला त्याचे सेटअप भेटणार आहे, त्याचे हेल्पलाईन नंबर वगैरे आपल्याला भेटणार आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठली अडचण येते तर त्यावेळेस आपण ह्या नंबरला जर कॉल जर केला तर आपल्याला काय भेटते, सपोर्ट भेटतो, गायडन्स भेटतो. त्यांचे जे सपोर्ट असतात, लोक वगैरे असतात त्यांचे सपोर्टिव्ह टीम, तर ती आपल्याला काय करते, गाईड करत असते. आता प्रत्येक वेळेस आपण लॅपटॉप किंवा PCला आपल्या DVD रायटर वगैरे नसतं. ज्या नवीन अपडेटेड ज्या सिस्टीम आलेल्या आहे तर त्यांच्यामध्ये आता काय DVD रायटर नाहीये. तर मग जी CD वगैरे त्या पॅकेटमध्ये आपल्याला दिली तर मग ती कशी इन्सर्ट करायची, कसा सेटअप आपला रन होणार, हा भरपूर जणांना सेटअप कसा रन करायचा हे भरपूर जणांना प्रॉब्लेम्स असतात, की आपल्याला DVD रायटर नाही आता तर मग ही जी CD आहे तर ती कशी रन करायची सिस्टीममध्ये. तर त्यासाठी एक ऑनलाईन सेटअप आपल्याला डाउनलोड करता येतो. तो आता आपण बघणार आहे. इथे त्यांची वेबसाईट टाकली तर क्विक नाव आलंय. त्याचमध्ये त्याचे जेवढे काही टाईप असतील अँटीव्हायरसचे तर त्या टोटल टाईपचे आपल्याला काय भेटतात, सेटअप भेटत असतात. आता काय केलं, डाउनलोड सॉफ्टवेअरमध्ये गेलो आपण पहिल्यांदा. त्याच नंतर तिथे आपल्याला काय आलं, अशी एक कॉलम दिसतोय. तर त्याच्यामध्ये एंटर युअर प्रोडक्ट की हिअर, एंटर प्रोडक्ट की हिअर म्हणजे तुम्हाला ज्या पॅकेटमध्ये जी की भेटली तर इथे आपल्याला काय करायची, ती इन्सर्ट करायची आहे. आणि त्या कीच्या टाईपवरून तो सेटअप काय होणार आहे, इथे डाउनलोड होणार आहे. आता इथे प्रोडक्ट की
आता इथे सर्वांना दिसतंय टोटल सिक्युरिटी प्रोडक्ट की. ज्या वेळेस ते पॅकेट भेटतं तर ते अशा प्रकारे असतं. त्या पॅकेटच्या मागं आपल्याला इथे की दिलेली असते. तर ती की आपल्याला काय करायची आता इथे इन्सर्ट करायची आहे. ज्यावेळेस आपण पॅकेट वगैरे घेतो तर त्यावेळेस कंपल्सरी आपल्याला असं इथे हे पॅकेट दिसतंय तर असं भेटतं आणि त्याच्या बॅक साईडला इथे प्रोडक्ट की टोटल सिक्युरिटी रेग्युलर टाईप. तर इथे ही प्रोडक्ट की असते आणि ती की आपल्याला इथे काय करायची आहे इन्सर्ट करायची आहे. इन्सर्ट केल्यानंतर आपला सेटअप काय होणार आहे डाउनलोड होणार आहे. इथे की इन्सर्ट करताय. आता इन्सर्ट केल्यानंतर इथे काय करणार आहे सबमिट बटनवरती क्लिक करणार आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला सेटअप काय होणार आहे डाउनलोड होणार आहे. इथे सबमिट बटनवरती काय केलं क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर इथे आलं डाउनलोड सॉफ्टवेअर. आपण जी की टाकली त्या कीचा टाईप त्याने त्या सॉफ्टवेअरमध्ये घेतला आणि त्याला अनुसरून तो काय दिला सेटअप दिला. इथं डाउनलोड सॉफ्टवेअरवरती काय करणार आहे ते क्लिक करणार आहे. आता इथे काय करायचं डाउनलोड सॉफ्टवेअरवरती क्लिक केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो काय होणार आहे डाउनलोड होणार आहे. इथे सर्वांना दिसतंय जो काही सेटअप आहे तर तो काय होतोय डाउनलोड होतोय. आता हा सेटअप डाउनलोड झाल्यानंतर आपण सिस्टीममध्ये काय करणार आहोत रन करणार आहोत. हा जो सेटअप आहे तर हा सेम आहे. सेम सेटअप आहे. जो सीडीमध्ये आपल्याला त्यांनी दिलेला असतो तोच सेटअप आपल्या आता आपण जो लोड केलाय किंवा डाउनलोड केला तो दोन्ही सेम सेटअप आहे. आता इथे डाउनलोड वरती काय करणार आहे क्लिक करणार आहे. डाउनलोड केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो काय होणार आहे कम्प्लिटली डाउनलोड होणार आहे आणि आपण त्या सेटअप थ्रू आपला जो अँटीव्हायरस आहे तर तो काय करणार आहे सिस्टीममध्ये इन्स्टॉल करणार आहोत. आता इथे डाउनलोडिंगची इमेज दिसते सर्वांना सेटअप काय होतं डाउनलोड होतोय. ती जी ही ग्रीन लाईन आहे तर ती कंप्लीट होणार आहे आणि ती कंप्लीट झाल्यानंतर आपल्या सिस्टीममध्ये तो सेटअप काय होणार आहे कम्प्लिटली डाउनलोड होणार आहे. अशा प्रकारे सेटअप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील यस किंवा नो. तर इथे काय करायचंय यस वरती क्लिक करायचंय. ज्यावेळेस आपण यस वरती क्लिक करणार आहोत यस वरती क्लिक करणार आहोत तर त्यावेळेस आपला जो सेटअप आहे तर तो पुढे जाणार आहे. नो जर म्हटलं तर इथे सेटअप आपला काय होणार आहे स्टॉप होणार आहे. इथे यस यस केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो कंटिन्यू होणार आहे. आता यस वरती क्लिक केल्यानंतर प्रिपेरिंग इन्स्टॉलेशन ज्या काही फाईल वगैरे ज्या आहेत त्या सेटअपच्या तर त्या आपल्या जो आपली जी सिस्टीम आहे तर तिच्यामध्ये काय होत आहे कॉपी होत आहे. तर आपल्याला अशी इमेज समोर दिसते. ज्यावेळेस आपण यस वरती क्लिक करतो येस बटनवरती तर आपल्याला पुढे अशी विंडो दिसणार आहे प्रिपेरिंग इन्स्टॉलेशन. त्या अँटीव्हायरसची ती प्रोसेस काय आहे कंप्लीट होऊ राहिली. त्यानंतर इनिशियलायझिंग इन्स्टॉलर ज्या काही फाईल वगैरे आहे तर त्या आपल्या सिस्टीममध्ये काय होता इन्स्टॉल होत आहे. त्यानंतर इथे स्कॅनिंग ऑप्शन दाखवते आपल्याला. स्कॅनिंग मेमरी जी काही सिस्टीमची मेमरी आहे तर ती काय करून घेतो तो आधी स्कॅन करून घेतो. स्कॅन केल्यानंतर आपल्याला असे दोन ऑप्शन दिसतात बरोबर. इथे दोन चेक बॉक्स दिसत आहेत. तर आय एक्सेप्ट द लायसन टर्म ज्या काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लायसन ज्या मायक्रोसॉफ्टच्या टर्म्स वगैरे होत्या तर ते आपल्याला इथे दिसत आहेत. तर हे आपल्याला काय करावं लागतं इथे ॲक्सेप्ट करावं लागतं.
त्या चेक बॉक्स मध्ये काय करावे लागते, टिक टाकावी लागते, टिक करावी लागते. ती टिक केल्याशिवाय आपला जो सेटअप आहे तर तो काय होतो, पुढे जात नाही, तिथे स्टॉप असतो. जर टिक जर केली नाही तर तो सेटअप काय इथे स्टॉप राहणार आहे, पुढे जाणार नाही. जर टिक जर केली तर आपला जो सेटअप आहे तर तो काय पुढे जाणार आहे. तर आता इथे आपल्याला काय करायची आहे, टिक करायची आहे. दोन्ही चेक बॉक्स मध्ये काय करायची, टिक करायची आणि नेक्स्ट बटन वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी एक इमेज दिसते. इथे एक पाथ दाखवतोय, सी ड्राईव्ह वरती प्रोग्रामिंग फाईल काय होणार आहे, याच्या रन होणार आहे. जो काही अँटीव्हायरस आपण सिस्टीम मध्ये इन्स्टॉल करणार आहे तर त्याच्या ज्या फाईल्स वगैरे ज्या काही आहे तर ते कुठे इन्स्टॉल होणार आहे, आपल्या सी ड्राईव्ह वरती काय होणार आहे, इन्स्टॉल होणार आहे प्रोग्रामिंग फाईल. इथे काय करायचं, नेक्स्ट बटन वरती आता काय करायचंय, क्लिक करायचंय. आता नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशन इन प्रोग्रेस, जी काही इन्स्टॉलेशनची आपली जी काही प्रोसेस आहे तर ती होते, इथे पर्सेंटेज मध्ये दाखवते. त्यानंतर जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट झाल्यानंतर इथे काय मेसेज होतोय आपल्याला, इन्स्टॉलेशन सक्सेसफुली कंप्लीटेड. तुमचं जे काही इन्स्टॉलेशन होतं तर ते काय झालंय, कंप्लीट झालंय. त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती दोन ऑप्शन दिसतात, रजिस्ट्रेशन नाऊ आणि रजिस्टर लेटर. कुठले दोन ऑप्शन दिसत आहेत, रजिस्ट्रेशन नाऊ आणि रजिस्ट्रेशन लेटर. तर इथे आपल्याला रजिस्टर नाऊ वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. ज्या वेळेस रजिस्टर नाऊ वरती क्लिक करू तर आपला जो सेटअप आहे तर तो पुढे जाणार आहे, कंटिन्यू होणार आहे. लेटर वरती जर क्लिक जर केलं तर सेटअप तिथेच काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला रजिस्टर नाऊ वरती क्लिक करायचं. रजिस्टर नाऊ वरतीच का क्लिक करायचं, तर आपल्याला जो सेटअप आहे तर तो पुढे न्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी सोबत प्रोडक्ट की दिलेली ती इन्स्टॉल करायची आणि आपली सिस्टीम काय करायची, प्रोटेक्टेड करायची. जे काही अँटीव्हायरस अटॅक करतात तर त्यांना काय करायचं, स्टॉप करायचंय, आतमध्ये आपल्या सिस्टीम मध्ये घुसू द्यायचं नाही. त्यासाठी इथे काय करायचं, रजिस्टर नाऊ. रजिस्टर नाव वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. त्यानंतर इथे आपल्याला समोर स्क्रीन दिसते, एंटर युअर प्रोडक्ट की. जी प्रोडक्ट की आपल्याला भेटलेली आहे ती इथे काय करायची आहे, एंटर करायची आहे. एंटर युअर प्रोडक्ट की. मग अशी जी सॉफ्टवेअर डाउनलोडिंग साठी जी की आपण यूज केली होती तर तीच की आपण इथे काय करणार आहे, आता इन्सर्ट करणार आहोत. बघा मग अशी दाखवलं होतं की जो आपण पॅक घेतो किंवा जे पॉकेट घेतो त्याच्यामध्ये आपल्याला एक असं पॅकेट भेटतं. आतमध्ये सीडी असते आणि बाहेरून त्याच्या बॅक साईडला आपले जे लायसन असतं, लायसनची जी की असते तर ती आपल्याला भेटते, इथे सर्वांना दिसते. तर ही की त्या सेटअप मध्ये आपल्याला काय करायची आहे, इन्सर्ट करायची आहे. एंटर प्रोडक्ट की. तर हीच की तिथे आपल्याला काय करायची आहे, टाकायची त्या सेटअप मध्ये. बघा इथं ती जी की आहे तर ती काय केली, इन्सर्ट केली. इथं ती की इन्सर्ट केली आणि त्याच्यानंतर इथे नेक्स्ट बटन वरती आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. की टाकताना चुकीची टाकायची नाही, जर एक चुकीची जर टाकली तर सेटअप काय होतं, पुढे जात नाही. नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन फॉर्म म्हणून एक ऑप्शन दिसतो. तर इथे आता कुणाची इन्फॉर्मेशन भरायची, रजिस्ट्रेशन फॉर्म आणि कुठला असतो, युजर फॉर्म असतो. तर इथं पहिला आहे रजिस्ट्रेशन फॉर्म. इथे आपण ज्याच्याकडून परचेस करतो तर ती इन्फॉर्मेशन, त्या डीलरची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भरायची असते. इथं परचेस फॉर्म XYZ, जे दुकानाचं नाव असन, जे कंपनीचं नाव असन, सपोज आयडियल आहे तर इथे काय टाकायची, आपण तिथून ऑफिस मधून की काय केली ते पॉकेट ते परचेस केले, फॉर एक्झाम्पल मी देते. तर इथे टाकायचं आयडियल इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर इथे काय दिलेलं आहे, कोड दिलाय, डीलर कोड. तर XYZ जो असेल तो A डॅश F डॅश 6
648 सो अँड सो जे कोड असतील ज्यावेळेस आपण परचेस करतो तर त्या पॅकेटवरती प्रत्येक डीलर त्याचा कोड काय करतो लिहून देत असतो. तर इथे काय करायचं तो कोड टाकायचा आणि इथं पर्सनल यूज ऑप्शन आणि इथे काय करायचं नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा आता इथं नाव टाकताना दाखवत आहे डीलर कोड. आता इथे काय इथं परचेस फ्रॉम त्या ऑफिसचं नाव टाकलं त्याच्यानंतर डीलर कोड एक्झाम्पल दाखवलंय QH001086 असा कुठलाही डीलर कोड असू शकतो. तर तो आपण काय करायचा आहे इथे इन्सर्ट करायचा आहे आणि नेक्स्ट बटनवरती जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती काय करायचंय क्लिक करायचंय. आता नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे युजर इन्फॉर्मेशन म्हणून फॉर्म भेटतो. तर इथं कुणाची इन्फॉर्मेशन टाकायची आपली स्वतःची वैयक्तिक इन्फॉर्मेशन काय करायची इथं इन्सर्ट करायची. फर्स्ट दिलाय नेम, दुसरा दिलाय ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर इथे कन्फर्म ईमेल ॲड्रेस जो काही ईमेल ॲड्रेस तुम्ही टाकलाय तोच पुन्हा इथे खाली इन्सर्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथे काय दिलंय कॉन्टॅक्ट नंबर आपला मोबाईल नंबर स्वतःचा तिथे काय करायचा इन्सर्ट करायचा आहे. कंट्री दिलीये आपली जी कंट्री आहे तर ती इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे स्टेट जे काही स्टेट आहे तर ते इथे आपण काय करायचं टाकायचंय. त्याच्यानंतर इथे सिटी दिली आपली जी सिटी आहे आपण ज्या सिटीत राहतो तर तिचं नाव इथे काय करायचंय टाकायचंय सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट करायला ऑप्शन आहे इथे आपल्याला आणि एवढी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप केल्यानंतर इथे नेक्स्ट बटनवरती आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय. बघा इथं फर्स्ट कॉलम मध्ये टाईप युअर नेम ईमेल अँड मोबाईल नंबर. तर हा जो कॉलम आहे याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय टाकायचंय नेम, सेकंड काय टाकायचंय ईमेल आय डी आपला जो ईमेल आय डी आपण रेग्युलर यूज करतो तर तो ईमेल आय डी इथे काय करायचा इन्सर्ट करायचा आहे. आणि थर्ड याच्यामध्ये जो ईमेल आय डी आहे तर तो कन्फर्म करायचा आहे बरोबर आहे की नाही आणि तोच ईमेल आय डी काय करायचा इथे इन्सर्ट करायचा आहे. आणि फोर्थ इथे काय करायचं आहे मोबाईल नंबर तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो काय करायचा इथे टाकायचा आहे. बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन काय केली फिलअप केली. तिथे मेल नाव टाकलं मेल आय डी टाकला कॉन्टॅक्ट नंबर कंट्री आपण ज्या कंट्रीत राहतो तर ती कंट्री इथे सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर स्टेट सिटी वगैरे काय टाकली सर्व तिथे इन्सर्ट करून घेतली आणि नेक्स्ट बटनवरती काय करणार आहे आता क्लिक करणार आहे. बघा सिटी पण टाकली. नेक्स्ट बटन इथं नेक्स्ट बटन सर्वांना दिसतंय तर इथे नेक्स्ट बटनवरती काय करायचं क्लिक करायचं आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी एक इमेज दिसणार आहे. आता नेक्स्ट बटनवरती जी काही सॉरी नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक चार्ट दिसणार आहे. आपली जी इन्फॉर्मेशन इथं भरली आपण तर ती काय दाखवतं कम्प्लीट दाखवतं रेडी टू इन्स्टॉलेशन सबमिट. तर इथं काय दाखवतं आपण जी इन्फॉर्मेशन भरलेली ती चेक करा व्यवस्थित आहे की नाही. सपोज आता इथं तुम्ही काय भरलं तुमची की दाखवतं त्याच्यानंतर तुमचं नाव दाखवतं मेल आय डी दाखवतं मोबाईल नंबर दाखवतं सिटी जी काही तुम्ही टोटल तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन भरली तर ते काय दाखवतं इथं या चार्टमध्ये दाखवतं. जर तुम्हाला जर वाटलं तर चुकून माझ्याकडून इथे काय स्पेलिंग मिस्टेक झाली तर तुम्ही इथं बॅकला जाऊ शकता. इथं बॅक ऑप्शनला गेल्यानंतर पुन्हा तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला फिलअप करता येते. पण इथं जर नेक्स्ट बटनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन जी आहे तर ती काय तुमची परमनंटली सेव्ह होऊन जाते. त्याच नावाने त्याच युजरने तुमचं काय दाखवणार ते अकाउंट दाखवणार आहे किंवा जो अँटीव्हायरस आहे तर तो ह्याच नावाने काय होणार आहे दाखवणार आहे. आता इथे आपली जी इन्फॉर्मेशन भरली तर इथे आपल्याला दाखवतंय ना आपला सेटअप जो आहे तर तिथे काय होतो कम्प्लीट होतो. आता इथे नेक्स्ट बटनवरती काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं इथे नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे.
आता ऍक्टिव्हेशन प्रोग्रेस म्हणून इमेज आली होती. आता इथे सर्वांना दिसतंय क्विक हील, टोटल सिक्युरिटी, रजिस्ट्रेशन. तर इथे काय दाखवत कंप्लीट तो ऍक्टिव्हेशन इन्स्टॉलेशन कंप्लीटेड सक्सेसफुली. आपला जो अँटीव्हायरस आहे तर तो काय आहे, सिस्टीममध्ये इन्स्टॉल झालाय, रन झालाय, कंप्लीट काय झालाय, तो सिस्टीममध्ये रन झालेला आहे सक्सेसफुली. सक्सेसफुलीचा आपल्याला मेसेज आला, इथे बरोबरची टिक आलेली आहे. आता इथे आपला टाइम पिरियड किती आहे, एक्सपायर टाइम किती आहे त्या अँटीव्हायरसचा, सपोज इथे 20 जून 2021 दाखवलाय. तर 20 जून 2021 पर्यंत हा जो काही अँटीव्हायरस आहे तर तो काय व्हॅलिड आहे. आपलं इथे काय झालं, हे अँटीव्हायरसचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं. आणि त्यानंतर इथं फिनिश बटन आहे आपल्याला. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे, असा जो मेसेज येतो, त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं फिनिश बटन वरती क्लिक करायचंय. इथे काय दाखवलंय, लायसन व्हॅलिडिटी पिरियड, म्हणजे किती दिवस आपला तो अँटीव्हायरस व्हॅलिड आहे, आपण किती दिवस तो अँटीव्हायरस यूज करू शकतो ते इथे दाखवलंय. त्यानंतर इथं फिनिश बटन वरती काय करायचंय, आपल्याला क्लिक करायचंय. अशा प्रकारे आपला जो अँटीव्हायरस आहे तर त्याचा आयकॉन इथं डेस्कटॉपला आलेला आहे बघा, दिसतोय. एक सेटअपचा आहे हा, त्याच्यानंतर हा रन झाला अँटीव्हायरस, तर त्याचे हे 3 आयकॉन असतात, 1 2 3. हा सेटअप आहे, त्याच्यानंतर सिस्टीम मध्ये काय झाला, तो कम्प्लिटली रन झालाय. तर इथे हे आयकॉन आलेले. त्याच नंतर सिस्टीम मध्ये ज्यावेळेस एखादा आपण सॉफ्टवेअर रन करतो तर ते कुठे कुठे येतं, इथे टास्क बार वरती येते. इथे एक ॲरो दिसतोय. तर इथे ह्या ॲरोवरती आपल्याला जो अँटीव्हायरस आहे तर त्याचा आयकॉन दिसतोय, क्यू म्हणून क्विक हिल टोटल सिक्युरिटीचा जो काही आयकॉन आहे तर तो आपल्याला इथे दिसतोय. तर इथे काय करणार आहे, आता क्लिक करणार आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपल्याला अपडेटिंग स्कॅनिंगचे ऑप्शन दिसणार आहे. आता इथं लायसन पिरियड किती दाखवत आहे, तर 365 डेज, म्हणजे पूर्ण 1 इयरचं दाखवत आहे. लायसन पिरियड किती दाखवत आहे, 1 इयरचा लायसन पिरियड दाखवतोय. 1 इयरसाठी आजच्या डेट पासून तो 1 इयरसाठी काय व्हॅलिड आहे. जो काही अँटीव्हायरस आहे तर तो काय व्हॅलिड आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला दिसतंय टोटल रॅमस्वेअर प्रोटेक्शन, तुम्हाला हे फीचर वगैरे मी सांगितले होते. त्यानंतर स्कॅन ऑप्शन आहे, सिस्टीम कशी स्कॅन करायची. त्याच्यानंतर इंटरनेट अँड नेटवर्क, त्याच्यानंतर इथं पॅरेंटल कंट्रोल वगैरे, असे भरपूर जे काही फीचर वगैरे आहे तर ते आपल्याला इथे दिसतात. त्याच्यानंतर पीसी ट्यूनर सांगितलं होतं. तर हे जे पीसी ट्यूनर आहे तर ते जर सिस्टीमला जर मारलं तर आपली सिस्टीम काय होते, रिफ्रेश होते, पूर्णपणे क्लीन होते. क्लीन म्हणजेच काय की आपला जो कुठलाही डेटा जो आहे तर तो काय डिलीट होत नाही, आहे तसाच राहतो, पण पूर्ण सिस्टीमला तो काय करतो, क्लीन. जो काही व्हायरस वगैरे असन, त्यानंतर एखाद्या फाईल इन्फेक्टेड फाईल वगैरे असन तर त्यांना काय करून टाकतो, क्लीन करतो आणि रिफ्रेश करतो. आपली सिस्टीम काय होते, डबल स्पीडअप घेते. त्यानंतर इथं स्कॅन ऑप्शन आहे, आपण आपल्या सिस्टीमला स्कॅन करू शकतो. हे स्कॅन केल्यानंतर आपल्या सिस्टीमचे जे काही टोटल व्हायरस आहे तर इथे काय होतात, ते निघतात, किंवा टोटल सिस्टीम मधले व्हायरस आपल्याला दिसतात. तर इथे आपण स्कॅन करू शकतो. आता इथे आपली काय दाखवते, सिस्टीम इज सेक्युअर. तर हा सिस्टीम इज सेक्युअर कशामुळे ऑप्शन आला आहे, की आपला जो काही अँटीव्हायरस आहे तो सिस्टीममध्ये पूर्ण इन्स्टॉल झालाय, कम्प्लिटली इन्स्टॉल झालाय, रन झालाय. आपली जी सिस्टीम आहे तर ती सेक्युअर झाली. जर व्हायरस अटॅक जर झाला अचानक, एखादा फ्रेंडचा वगैरे आपला पीडी जर जोडला, व्हायरस इन्फेक्टेड, तर तो पीसीला जर जोडला तर पीसीला कुठलाही ट्रबल येणार नाही. आपले जे महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे आहे, फाईल्स वगैरे आहे तर त्या व्हायरस इन्फेक्टेड होऊ शकत नाही. तर त्यामुळे इथे काय झालं, सिस्टीम ही सिक्युअर. ज्यावेळेस पीडी आपण इन्सर्ट करणार आहे सिस्टीमला तर टोटली त्याच्यातला जो व्हायरस आहे तर हा अँटीव्हायरस काय करणार आहे, स्कॅन करणार आहे. त्यानंतर हा पण काय स्कॅन ऑप्शनच आहे. आपल्याला स्कॅन ऑप्शन थ्रू सांगितलं होतं की आपल्याला एक एकदा हे स्कॅन करता येतो, पीडी स्कॅन करता येतात, एखादी आपली सीडी डीव्हीडी जर असेल ती आपल्याला काय करता येते, स्कॅन करता येते, आणि त्याच्या थ्रू जो काही व्हायरस आहे तर तो आपण काय करू शकतो, काढू शकतो.
तर त्यासाठी आपण हा जो व्हिडिओ बघितला, तर याच्यामध्ये काय कसा इन्स्टॉल करायचा याबद्दल हा व्हिडिओ बघितला. त्याचनंतर आता इथे हा परमनंटली काय असतो आयकॉन असतो. जोपर्यंत आपण अनइन्स्टॉल करत नाही, जोपर्यंत सिस्टममधून आपण हा अँटीव्हायरस अनइन्स्टॉल करत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, तोपर्यंत हा कुठेच जात नाही. त्यासाठी इथं जे आयकॉन दिसत आहे किंवा मग हे सेटअपचे जे काही डेस्कटॉप आयकॉन आले, तर हे काय करायचे डिलीट करून टाकायचे. याचा काही उपयोग नसतो. कधी-कधी जर एखादं चुकून जर ओपन झालं, तर येस, नो जर केलं, तर त्याच्यातल्या ज्या अँटीव्हायरसमधल्या ज्या सिस्टम आहे, तर त्या काय होतात, बिघडल्या जातात. त्यासाठी हे काय डिलीट करून जर टाकले आयकॉन तरी चालतं. इथे हा काय परमनंटली आपला अँटीव्हायरस कंटिन्यू काम करत असतो किंवा मग वर्किंग असतो. आपण पीसी टूनर बघितलं, त्यानंतर आपल्याला स्कॅन ऑप्शन दिसतोय, त्याच्यानंतर इथे त्याचे फीचर वगैरे दिसत आहे. लायसन म्हणजे किती दिवसासाठी व्हॅलिडिटी, 365 डेज लेफ्ट म्हणजे 365 दिवस, एक वर्ष काय आहे डेटपासून तो व्हॅलिड आहे. सिस्टीम इज सेक्युअर दाखवत आहे. अशा प्रकारे आजचं जे अँटीव्हायरसचं लेक्चर आहे, सॉरी क्विक हिल टोटल अँटीव्हायरसचं जे आपण लेक्चर बघितलं व्हिडिओमध्ये, तर अशाच प्रकारे आपल्याला जो अँटीव्हायरस आहे, तर तो काय करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे किंवा रन करायचा आहे. अशा प्रकारे जे क्विक हिल टोटल सिक्युरिटीचं जे लेक्चर होतं, ते आज आपल्या इथे संपलंय. थँक्यू.